नमस्कार. इतका सुंदर कालचा दिवस गेलाय ना, काय सांगू तुम्हाला. बाहेर हलकासा पाऊस पडलाय आणि आमच्या घरी लगेच लोणचं घालायचा प्रोग्राम सुरू झालेला आहे. म्हणजे झालंय लोणचं घालून. तर व्लॉग सुरुवातीपासून बघूया. झालं असं की काल दुपारी भर उन्हात 4 वाजताच मी शॉपवरून घरी जायला निघाले. तसं तर मी रात्री 9ला जाते, पण माहीत नाही का बरं मलाच साईशाची आठवण येत होती. साईशा माझी घरी एकटीच राहते, रोजच राहते, पण मीच तिला मिस करत होते. मला आज जरा लवकर घरी जाऊ, तिच्यासोबत थोडा टाईम स्पेंड करू, म्हणून मग मी निघाले घरी जायला 4 वाजताच. तिच्यासाठी मी क्लिप्स, बेल्ट वगैरे अशी छोटी मोठी शॉपिंग केली, जे की गरजेची पण होती आणि ते बघून ती खुश होईल म्हणून मग मी तिच्यासाठी काही खरेदी केली. घरी गेले आणि घरी काम चालू होतं लोणचं घालण्याचं काम. आणि मग मी थोडीशी मदत केली त्यांना लोणचं घालायच्या प्रोसेसमध्ये. त्याच्यानंतर एक छोटासा व्हिडिओ घेतला. त्यानंतर मला संध्याकाळी स्वयंपाकाला लागायचं होतं, आंब्याचा रस करायचा होता आणि जो की सायशाला खूप जास्त आवडतो. ती मँगो काउंट करून देत होती मला आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. मी आज लवकर घरी आलते म्हणून ती खूपच खुश होती. कधी कधी तर मी घरी येऊपर्यंत ती झोपी पण जाते, पण आज मी लवकर आलते म्हणून ती खूप खुश होती. आंब्याचा रस बनवला, बाहेर पावसाचं वातावरण झालं आणि संध्याकाळी पाऊस आलासुद्धा. मग मी लगेच बटाटा वडा करायला घेतला आणि घरचा बटाटा वडा खूप सुंदर लागतो. मस्त बटाटा वडा केला आणि हे सगळं करत असताना किचन ओटा खूप घाण झाला होता, तो इग्नोर करा. कारण तळलं किंवा नवीन काही केलं की भांडे पडतात आणि ओटा खराब होतोच. पण हरकत नाही, छान असं जेवण केलं आणि मग त्यानंतर भांडी वगैरे घासली, किचन ओटा सगळा आवरला आणि झोपी गेलो. बाय.